मित्रांनो, खानदेश रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज आपण करणार आहोत खिचडी, तीही थोडी वेगळ्या पद्धतीची. त्यासाठी मी घेतलेला आहे तर कांदा थोडा जाड कट करून, त्यानंतर घेतलेला आहे लसूण, टोमॅटो, तेजपत्ता, कढीपत्ता, दालचिनी, कोथिंबीर, मिरची. चला तर आता आपण सुरू करूया खिचडी करायला. सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे लसूण, त्यानंतर घेतलेली आहे मिरची, त्यानंतर घेतलेलं आहे मी इथं कोथिंबीर, जी मी थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे. चला तर आपण हे सगळं मिक्सीमध्ये बारीक करून घेऊया. तर याप्रमाणे मी मिक्सीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. तर घेतलेलं आहे मी थोडंसं जिरा. 2 मिनिटं शेंगदाण्यांना मस्तपैकी तेलामध्ये भाजून द्यायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करू कांदा. कांदा मस्तपैकी भाजून झालं की आपण त्यामध्ये ॲड करूया टोमॅटो. बघू शकता तुम्ही, टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करूया आपण केलेला तयार मसाला, मिरची आणि कोथिंबीरचा. तर चला ॲड करू. आपल्याला ही खिचडी करायची आहे ग्रीन कलरची. त्यासाठी मी हे मसाले बारीक करून घेतलेले आहे मिक्सीमध्ये. बघू शकता तुम्ही, मस्त हिला ग्रीन कलर आलेला आहे. तर चला आता याच्यामध्ये ॲड करूया आपण थोडे मसाले. आता घेतलेला आहे धनिया पावडर 2 छोटे चम्मच. त्यानंतर मी घेतलेला आहे 1 छोटा चम्मच धनिया पावडर, स्वादानुसार मीठ आणि स्पेशल खिचडी मसाला, तोही मी घेतलेला आहे 1½ स्पून, आणि थोडा किचन किंग मसालाही. शकतात आपला मसाला हा मस्तपैकी असा तयार झालेला आहे. तर चला आता आपण याच्यामध्ये ॲड करूया पाणी. मस्तपैकी उकळ आलेला आहे. चला तर आपण आता त्याच्यामध्ये धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिटं त्यांना असं जळू द्यायचं. मग त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून 10 मिनिटांसाठी खिचडी होऊ देऊया, जोवर 2 शिट्या येत नाही तोवर. तर तुम्ही खिचडीला मस्तपैकी ग्रीन कलर आलेला आहे. तर चला आता आपण झाकण लावून खिचडीला 2 शिटी होईपर्यंत शिजू देऊया. गरमागरम खिचडी खाण्यासाठी आपली तयार आहे. विशेष खानदेशी रेसिपीज बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल and press the bell icon. Thank you for watching.